महाकुंभातून हिंदू राष्ट्राची घोषणा। 501 पानांचं नवं संविधान। महाकुंभात संविधानाचा मसुदा तयार। अखंड हिंदू राष्ट्राची पहिली राज्यघटना तयार झाली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकताय। प्रयागराजच्या भूमीवर उत्तर आणि दक्षिण भारतातील 25 विद्वानांनी 12 महिने 12 दिवसात हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार केली आहे। 4ही खंडपीठाच्या शंकराचार्यांच्या संमतीनंतर ही घटना केंद्र सरकारकडे पाठवली जाईल। रामराज्य, श्रीकृष्णाचं राज्य, मनुस्मृती आणि चाणक्याचं अर्थशास्त्र यांच्या आधारे 501 पानांची राज्यघटना तयार करण्यात आली आहे। कशी असेल ही राज्यघटना पाहूया। 25 विद्वानांकडून 12 महिने 12 दिवसात हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार। रामराज्य, श्रीकृष्णाचं राज्य, मनुस्मृती आणि चाणक्याच्या अर्थशास्त्राचा आधार। 501 पानांची राज्यघटना तयार। 2035 पर्यंत हिंदू राष्ट्र घोषित करण्याचं लक्ष्य। राष्ट्रप्रमुखाची निवड केवळ निवडणुकीच्या आधारे। संविधानानुसार सर्व जाती धर्मांना भारतात राहण्याचा अधिकार। हिंदू राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लष्करी शिक्षण अनिवार्य। जैसे ईसाइयों को जो अधिकार प्राप्त होंगे वही अधिकार प्राप्त होगा जो इटली में हिंदुओं को प्राप्त होगा। वही ये सब जगह होता है, ये यही नहीं है, ये और भी संवैधानिक व्यवस्था में यही है। इटली में भी भारत का व्यक्ति प्रधानमंत्री नहीं बन सकता, इसीलिए सोनिया गांधी जन्मना नागरिक थी, इसलिए नहीं बन पाई हो। तो वो व्यवस्थाएं हमने इसमें बहुत कड़ाई से रखा है। जो त्वरित न्याय हमारे देश में अभी भी विलंबित न्याय है। व्यक्ति अपराध करता है और मरते दम तक उसको दंड नहीं मिल पाता है। इसमें दंड की एक आयु सीमा है। दरम्यान राज्यघटनेनुसार एक सदनी विधिमंडळ असेल आणि सभागृहाचं नाव संसद नसून हिंदू धर्म संसद असेल। संसदेची रचना कशी असेल पाहूया। संसदपटूंसाठी किमान वयोमर्यादा 25, मतदानासाठी वयोमर्यादा 16 वर्ष। जैन, बौद्ध आणि शीख धर्माच्या अनुयायांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार। धर्मसंसदेच्या सदस्यांना मतदारसंघ भत्ता, वाहतूक आणि सुरक्षेची सुविधा असेल। धर्मसंसद सदस्य होण्यासाठी वैदिक गुरुकुलाचा विद्यार्थी असणं अनिवार्य असेल। जनतेला लोकप्रतिनिधीला पाय उतार करण्याचा अधिकार असेल। यासह न्याय, कर्मावर आधारित जाती व्यवस्था यासारख्या घटकांचा विचार करून हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार करण्यात आली आहे। त्यामुळे महाकुंभमेळ्याच्या निमित्तानं अखंड भारत आणि हिंदू राष्ट्राच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।